सार्वभौम सभागृह आहे। अध्यक्ष महोदय, सभागृहाच्या अध्यक्षाचा आपल्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे। या महाराष्ट्रामध्ये एवढं क्रौर्य कुठून आलंय? काय याच्या पाठीमागे कुठल्या शक्ती आहेत याचा कधी विचार करणार आहात की नाही? आम्ही एकमेकावर आरोप करणार आहोत, आम्ही प्रश्नाची उत्तर देणार, बस निघून जाणार। आमचं एवढंच काम आहे। संपूर्ण महाराष्ट्राचा गोर गरीब प्रत्येक जण ह्या सभागृहाकडे डोळे लावून पाहतो की आम्हाला पण न्याय मिळेल, पण प्रश्न न्यायाचा तोही नंतर पाहू। पोलीस नंतर काय करतील, कोर्ट नंतर काय करतील नंतर, पण हे का होतं हे आपण थांबवणार नाही। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, या सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा। या समाजातील जे प्रमुख जे आहेत, काही नेते असतील, सर्व पक्षाचे नेते असतील, अध्यक्ष महोदय, काही पत्रकार असतील, काही लेखक असतील, काही विद्वान मंडळी असतील, यांना बोलवा, सगळ्यांनी एकत्र बसा। अध्यक्ष महोदय, हा राजकारणाचा विषय नाही, हा एकमेकावर टीका करण्याचा विषय नाही, हा विषय या महाराष्ट्रातलं क्रौर्य जे आहे कशा अर्थीनं आपण थांबवणार आहोत। हे का निर्माण झालं, कधीपासून निर्माण झालं, कुठल्या भागामध्ये हे विषय वाढीला लागले आहेत? अध्यक्ष महोदय, आपण औरंगजेबाचा निषेध केला, करायलाच पाहिजे का ज्या पद्धतीनं त्यांनी त्या गरम सळ्यांनी जे आहे महाराजांचे, संभाजी महाराजांचे डोळे फोडले, अंगावर चटके दिले, पण हा औरंगजेबपणा या महाराष्ट्रात परत कसा काय आला? बरं, हा एकच माणूस असेल का? कोळसे जमवणारे, ते कोळसे पेटवणारे, त्या माणसाला मारणारे, त्याला पालतो पाडणारे, त्याला परत चटके देणारे किती लोक असतील ते सगळे बघत बसले। ही जी प्रवृत्ती जी आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महोदय। म्हणून माझी विनंती आहे, केवळ सरकार, केवळ पोलीस, केवळ SP यांना दोष देऊन नाही चालणार। महाराष्ट्रातली आपली संस्कृती संतांची भूमी आहे, त्याला पुन्हा एकदा ज्या विकास तर करायलाच पाहिजे। अमर्त्य सेन यांनी सुद्धा सांगितलं, त्या विकासाला मानवी चेहरा पाहिजे, पण तो माणूस आज जर जनावरासारखा मारला जात असेल तर विकास कोणासाठी करायचा आहे? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे, प्रत्यक्ष अध्यक्ष महोदयाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। या राज्यातील काही ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांना, काही वर्तमानपत्रातील काय असतील उत्तम विचार करणारे, त्यांना आता आपलं जे आहे साहित्य संमेलन झालं, अतिशय ताराबाई त्या वाळकर काय सुंदर बोललं, त्या सगळ्यांना बोलवा। टाइम संपला आहे, मागची खूप ओरड होते, 25 मिनिटं झाले, थोडक्यात पॉइंटेड घ्या ना। काय झालं? आपले 25 मिनिटं झालेले आहेत, धन्यवाद। पाठीमागच्या लोकांना थोडी संधी मिळाली पाहिजे। सांगायचंय हे सगळं आपण बोलत राहू, परंतु अध्यक्ष महोदयाने महाराष्ट्रातल्या तमाम ह्या लोकांना एकत्र घेऊन हे क्रौर्य कसं संपुष्टात येईल आणि हे जे चटके देणं काय आणि काय करणं, आणि त्या देशमुख असेल, तो माऊली सोट असेल, हा बोराडे असेल, आणखीन कोणी असेल, तो सुमोज काय सूर्यवंशी असेल, हे प्रकार जे आहेत या राज्याला बिलकुल शोभत नाहीत, एवढंच मला सांगायचं आहे। आणि त्यासाठी या सभागृहाच्या अध्यक्षाने पुढाकार घ्यावा ही विनंती करण्यासाठी मी उभा होतो। पुन्हा एकदा राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल मी अभिनंदन करतो। अमित जनक साहेब, काँग्रेस।